नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मस्त असं होळीच्या निमित्ताने आपण पुरणपोळी तो बनवतोच ना, तर आज पुरणपोळी न बनवता मस्त असं छान असे पुरणाचे बॉम्ब बनवत आहोत. पुरणपोळीचा एक न्यू व्हर्जन असं म्हणू शकता तुम्ही. त्यासाठी काय केलेलं आहे, पहिले तर मस्त असं आपण पुरणपोळीचं जे सारण असतं ना, डाळ आणि गुळाचा वापर करून ते बनवायला घेतलेलं आहे. इथे बघा मस्त असं शिजत आलेलं आहे. थोडंसं घट्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण त्याला छान असं पुरणाच्या भांड्यात तुम्ही हे करू शकता किंवा चाळणीवर वगैरे मस्त असं त्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून छान घट्टसं असं पुरण आपलं तयार होईल. इथे बघा आपलं छान इथे पुरण तयार झालेलं आहे, म्हणजे डाळ वगैरे शिजवून झालेली आहे, मस्त घट्ट झालेली आहे. त्यानंतर खाली एक डब्बा ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण चाळणी ठेवलेली आहे आणि चाळणीवर आपण सगळं आता हे गरम गरम असतानाच पुरण ओतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही काही तांब्या किंवा जड असं काहीतरी असेल ना, त्याच्याने खेरगटून काढायचं आहे, म्हणजे जेणेकरून खालून व्यवस्थित त्याचा पुरण तयार होतो. आणि ही प्रोसिजर ना गरम गरम एकदम असताना तेव्हाच करायला पाहिजे, नाही ते थंड झालं की ते मग ती डाळीचं व्यवस्थित आपलं शिजलं जरी असलं ना, तरी ते व्यवस्थित हे होत नाही, कुठेतरी जाडजाड वगैरे राहतात, चंक्स राहतात. चंक्स राहायला नाही पाहिजे त्यासाठी. आणि इथे बघा मस्त असं पुरण तयार झालेलं आहे. छान असं इथे गोळे तयार करून घेतो आपण. पुरणाचे एकदम छोटे छोटे असे आपण गोळे तयार करून घेतलेले आहे. आणि त्याचबरोबर इथे आता मी कणकेचेही गोळे तयार करून घेतलेले आहे. कणिक म्हणजे आपण इथे गव्हाचा पिठाचाच वापर केलेला आहे. त्याचा आपण पूर्ण म्हणजे मी फक्त असं नाही की आपण पुरणाचे फक्त बॉम्ब्स बनवले आहेत, पण मी फक्त त्याच्याबरोबर पुरणाच्या पोळ्याही बनवल्या होत्या आणि त्या कणकेपासूनच बनवल्या होत्या. त्यामुळे कणकेतला त्यातलाच एक गोळा ठेवून त्याचे आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने त्याची वाटी तयार करायची आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं राहता येईल ना तेवढं मस्त पुरण ठेवायचं आहे आणि छान असा बॉम्ब तयार करून घ्यायचा आहे, जो खायला खरंच खूप भारी वाटतो. आणि छान त्याच्यानंतर तोंड बंद करून घ्यायचं प्रॉपर असं आणि त्याच्यानंतर पूर्ण व्यवस्थित गोल गोल करून घ्यायचं आहे. छान असे पेढे किंवा रसगुल्ले आहे की गोळे किंवा बॉम्ब म्हणू शकता, छान तयार होतात. अशाच पद्धतीने मी सगळे तयार करून घेते आहे आणि याला आपण मस्त असं अप्पे पात्रामध्ये शेकवणार आहोत. अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत. मी इथे थोडेसेच केले होते, त्याच्यामुळे त्या हिशोबानेच टाकते आहे. आणि सगळ्या याच्यात आपण भांड्यामध्ये ना साच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे, जेणेकरून छान तूप व्यवस्थित तुपामध्ये छान असं असे खरपूसला आपण भाजून घ्यायचे आहेत सगळ्या साईडने. तूप व्यवस्थित सगळ्या साईडला लागायला पाहिजे, म्हणून थोडंसं अप्पे पात्र हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून प्रॉपर त्याला तूप लागेल. आणि त्याच्यानंतर एक एक जो बॉम्ब आहे आपला पुरणपोळीचा तो त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. बॉम्ब म्हणू शकता, बॉल म्हणू शकता, खूप भारी लागतात. थोडंसं करायला टाईम लागतो. इथे फक्त शेकवताना ना एकदम लो फ्लेमवर आपण शेकवून घ्यायचं आहे, जेणेकरून जी कणिक आहे कणकेचं एकदम पातळ ठेवलेलं आहे लेयर आणि ती व्यवस्थित आतपर्यंत व्यवस्थित शिजली गेली पाहिजे, कुठेही कच्ची राहता कामा नये. त्यासाठी लो फ्लेमवर आपण त्याला शेकवून घ्यायचं आहे. अलटून पलटून एका साईडने जसं जसं शेकत येईल ना, नॉनस्टिक आप्पे पात्र आहे त्याच्यामुळे तो लगेच गरम होतो, त्यामुळे शेकलंही जातं एकेका साईडने. त्यामुळे अशा पद्धतीने पटापट हलवत राहायचं आहे. छान असं सगळ्या साईडने आपल्याला त्याला खरपूस असे भाजून घ्यायचं आहे. आणि कलर किती सुंदर येतो आहे बघा त्याच्यावर, मस्त गोल्डन कलर, मस्त ब्राउनिश वगैरे कलर छान येतो त्याच्यावर. आणि मधले जे मस्त छान तयार झालेले आहेत, साईडचे थोडेसे अजून कच्चे आहेत, त्यांना ते आता मी पुन्हा मधले काढून घेते आणि साईडचे मध्ये टाकते आणि छान त्यांनाही आपण शेकवून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपल्या छान असे तोंडास टाकतात विरघळणारे मस्त असे आपण पुरणपोळीचे बॉम्ब किंवा बॉल तयार झालेले आहेत. सर्विंग प्लेटमध्ये इथे काढून घेतलेले आहेत मस्त असं. त्याचबरोबर मी बोलली होती तुम्हाला की मी पुरणपोळीही बनवलेली, त्याच्यामध्ये मी मस्त भात, कटाची आमटी, कणकेची पुरणपोळी, मेथीची भाजी, त्याची बारीक मेथीची भाजी, त्यानंतर आपला पुरणपोळीचा बॉम्ब आणि पापड वगैरे मस्त असं आपले होळी स्पेशल थाळी इथे तयार होती. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.